बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई या प्रसिद्ध शहरातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे संतोष महालिंगप्पा कलशेट्टी। अंबेजोगाई शहर आणि तालुक्यामध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे। त्यांच्या आईवडिलांनी त्यांना खूप चांगले संस्कार दिलेले आहेत, यामुळे त्यांची लोकप्रियता कायम आहे। त्यांनी अपंग असतानाही विविध खेळ खेळलेले आहेत। चांगला अभ्यास त्यांनी केलेला आहे। शिक्षकांचे ते लाडके विद्यार्थी होते। अपंग असतानाही त्यांनी कधीच आपले मन खचू दिलेले नाही। त्यांना मित्रही तसेच भेटले। मित्रांचे ते प्रचंड लाडके होते आणि आजही त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे। संतोष कलशेट्टी हे खूपच दिलदार आहेत, म्हणून त्यांना मोठा मान सन्मान आहे। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या संतोष कलशेट्टी यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार आणि त्यांचे वर्गमित्र असलेले संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। परिस्थिती कशी असो, पण मनस्थिती जर चांगली असेल तर परिस्थितीवर मात करता येते। कधी कधी असं होतं की जी सुरुवात होते आयुष्याची, अंधार असतो, दुःख असतं, वेदना असतात, परंतु या वेदनेवर सुद्धा, या अंधारावर सुद्धा मात करता येते। आणि मग नावच जर संतोष असेल तर मला असं वाटतं की चेहऱ्यावर सुद्धा संतोष। अगदी जगायचं तर अगदी आनंदाने, अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही कारणास्तव किंवा आणखी काही असतं, अपंगत्व आलं, परंतु मी अपंग आहे ही भावनाच मनातून काढून टाकली आणि जे खरे धडधाकट आहेत यांना सुद्धा हेवा वाटावा एवढं सुंदर जीवन जगून दाखवलं। अगदी अपंग असून सुद्धा लहानपणापासून कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, नंबर येऊ अगर न येऊ, आणि म्हणूनच आयुष्याच्या स्पर्धेमध्ये यश लाभलं। निश्चितपणे आज मुलाखत जरा वेगळी आहे, एका वेगळ्या व्यक्तीची आहे की ज्या व्यक्तीनं संघर्ष केला आणि इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला। तर पाहायचं आपलं ती व्यक्ती कोण आहे। आपल्या समोर आहेत आज संतोष महालिंगप्पा कलशेट्टी। मला असं वाटतं की मी सुरुवातीला कुठलंही त्यांचं पद सांगणार नाही, कारण संतोष कलशेट्टी हाच एक ब्रँड आहे, नाही का, आणि हे नाव बरंच काही सांगून जातं। संतोषजी, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया तिथून, म्हणजे बालपणापासून, नाही का। अगदी तुमचं जे कलशेट्टी कुटुंब आहे हे मूळचं अंबेजोगाईचंच, आणि एकूणच काय की एका चांगल्या वातावरणामध्ये तुम्हाला घडता आलं। तर विचारावं असं वाटतं की बालपण जे आठवतं आज, मग वडील असतील, आई असेल, तुमचं कुटुंब असेल, काय सांगाल नेमकं की काय नेमकी स्टोरी होती? धन्यवाद सर। माझे वडील इथं अंबाजोगाईमध्ये योगश्री क्रीडा मंडळ येथे सेवक म्हणून होते। तसेच माझी आई SRTR मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे, तिथं तेही सेवक होते। दरम्यान आई आणि वडील दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करायची, आणि जी माणसं सेवा करतात त्यांच्यामध्ये मला असं वाटतं की कमालीची गिनता असते, प्रामाणिकपणा असतो। तर दोघेही जॉब करायचे, काबाड कष्ट करायचे आणि कुटुंब चालवायचे, नाही का। तर लहानपणी जे वडिलांना तुम्ही बघितलं तुमच्या, म्हणजे आज करते या जगात नाही येते, पण त्या माणसाने तुम्हाला घडवलं। तर कैलासवासी महालिंगप्पा कलशेट्टी म्हणजे तुमचे वडील, हे व्यक्तिमत्व कसं होतं? ते माझे वडील खूप कष्टाळू होते आणि त्यांच्याकडं लीनता खूप होती। माझे वडील कधीही कोणावर रागवलेले नाही आणि विशेष माझ्यावरही नाही। त्यांनी कधी आमच्यावर असं अभ्यासाचं बळजबरी केलेली नाही, परंतु माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले। दरम्यान मी अपंग असल्यामुळं आज सर्व काही गाड्या, ऑटो वगैरे आहेत, परंतु माझे वडील मला पहिली ते मला चांगलं आठवतं, मला सायकल 7वीला घेतली, तर 7वी पर्यंत शाळेमध्ये सकाळ संध्याकाळी ते स्वतः आणून सोडायचे, न्यायचे, मधल्या सुट्टीत थोडं येऊन माझ्याकडे जायचे। तर त्यांनी खूप
स्पष्ट केलेले आहे. बाप उंगायला, बाप समजायला वेळ लागतो आणि असं म्हणतात की बाप गेल्यानंतरच बाप कळतो खरं तर, नाही का? अगदी तो काळ असा होता की खडतर होता खरं तर. आणि आता जसं सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत नाही का, तसं त्यावेळेला एवढं नव्हतं. तर वडील अक्षरशः सायकलवर तुम्हाला शाळेत नेऊन सोडायचं, म्हणजे सोडणे आणि आणणे नाही. तर एक सायकलवर तुमच्या दोघांना जो संवाद व्हायचा, तो संवाद काय असायचा? नक्कीच तुम्ही खूपच म्हणजे भावनेला हात घातलाय. वडील माझे सायकल चालवत असताना आता चलत राहायचं. माझ्या वडिलांनी एक मला म्हणजे शिकवण दिली, नाही बेटा जरच आमचा संवाद राहायचा का शाळेत काय आहे, मग मला स्पर्धा आहे, तू भाग घे. कदाचित मला वाटायचं मी आपण नाही, पण त्यांच्या दृष्टीनं मी धडधाकत असतो. ते म्हणायचे प्रयत्न कर बाळा, प्रयत्न करत राहतो. आज कशाची स्पर्धा ह्याच्यात भाग घे, वक्तृत्व स्पर्धा आहे, अशा अनेक स्पर्धेत भाग घे म्हणायचे. आणि त्या अनुषंगाने मग वडील बोलल्यामुळे माझ्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण व्हायची. मी त्या स्पर्धेत भाग घ्यायचा किंवा त्या परीक्षेला सामोरं जायचं आणि अशा प्रकारे मी माझं मार्गक्रमण करत राहायचं. सतत प्रयत्न कर म्हणणारे वडील आज आयुष्य सुरू आहे, परंतु प्रयत्न कर म्हणणारे ते शब्द आणि वडील दोघंही नाही. काय वाटतं? हो, दोघंही नाही, पण वडिलांनी जे मला त्यावेळेस जे शिकवण दिलेली आहे, प्रयत्न करत राहायचे, चलत राहायचं. यश मिळो न मिळो, पण आपण आपले प्रयत्न करतच राहायचे. हे शिकवण मला आज नक्कीच माझ्या खूप कामाला येत आहे. वडिलांची भूमिका, वडिलांचं घरामध्ये असणं, तो वावर वेगळा असतो. मला असं वाटतं की आज बरीचशी माणसं म्हणतात की माझा बँकेमध्ये अमुक बॅलन्स आहे नाही का, मला अमुक मित्र आहे, परंतु बाप या दोन शब्दाची बरोबरी कोणी करणार नाही. तर ज्या वेळेला वडील घरामध्ये असायचे, तुमच्या अवतीभोवती असायचे, ते आयुष्य कसं होतं नाही, म्हणजे खूप धाकाचं होतं का मायाचं होतं? नक्की सांगतो, ते खूप मायेचं आयुष्य होतं. आणि त्या आज ज्या जबाबदारीने वागतो मी, नक्कीच तेही सांगा, वडील असताना तशी जबाबदारी वाटत होती. कारण की माझ्या मागे कोणीतरी आहे, माझ्या मागे कोणीतरी आहे ही मोठी भावना होती. ठीक आहे, नंतरच्या काळात माझ्या वडील आज नाही, पण नक्कीच त्यांनी जे विचार दिलेले ते नक्कीच आज माझ्या पाठीमागं आहे. त्यांचे वडील जरी पाठीमागं असणं, पाठीवर हात ठेवणं आणि आपण एकटे नाहीत ही भावना वडिलांमुळे निर्माण होते नाही का. कारण माझ्या मागे कोणतरी आहे, वडील होते तोपर्यंत सगळं होतंय नाही का. तर जसं तुम्ही वडिलाबद्दल भरभरून बोललात, तसं मला असं वाटतं की दुसरी बाजू असते ती म्हणजे आई असते. आई जग असते, आई सर्वस्व असते. सुदैवाने आजही तुमच्या आई आहेत ज्यांची तुम्हाला सेवा करायला येते. तर बालपणी संतोषजी आई जी आठवते त्या काळात नाही का, तर ते आयुष्य कसं होतं? नक्की आई आणि वडिलांमध्ये आता इतर ठिकाणी आई थोडंसं कडक वागत नसते, वडील वागतात, पण आमच्यात थोडंसं वेगळं होतं. वडील मायेनं वागायचे ना, आमच्या आईचा पहिल्यापासून शिस्तप्रिय असा स्वभाव होता. आई काम करत होती पण तिला ती शिस्त म्हणजे काय, त्यावेळी वेळेत आम्ही उठणंच आवश्यक होतं, अभ्यास करणं आवश्यक होतं. परंतु आईची खूप कसरत राहायची. आईला एक बाहेरलं काम करावं लागायचं आणि पुन्हा घरचं सगळं आईवरच होती जबाबदारी. सगळं घरचं करून आईला सकाळी 7 वाजता जावं लागायचं. तर आमच्या आई पहाटेपासूनच ते सर्व काम करायचे. दुहेरी भूमिका निभावणारी तुमच्या मातोश्री आई एक आदर्श व्यक्तिमत्व. मला असं वाटतं की आईची आपण किती जरी सेवा केली तर ती कमीच असते नाही का. तर लहानपणी तुमचं हे असं अपंगत्व नाही का, आणि अशाही परिस्थितीमध्ये ती माऊली तुम्हाला सोडून नोकरीच्या ठिकाणी जायच्या त्या, तर निश्चितपणे हे कोणाला आवडत नाही खरं तर, म्हणजे लेकराला सोडणं नाही का. पण ते नाईलाज असं सोडावं लागतं. तर ज्या वेळेला आई बाहेर जायची नोकरीनिमित्त, कामानिमित्त, त्यावेळेला काय वाटायचं नेमकं? कारण काय असतं की आपण जर चांगले असाल तर मग तेवढी काही उणी वाढत नाही, पण अपंग असल्यानंतर निश्चितपणे कोणतरी लागतं मायेचं, आधाराचं. नाही नक्की आई गेल्यावर थोडंसं वाटायचं, पण माझ्या बहिणी पण होत्या. अच्छा, नक्कीच मला त्यांचे पण बरंच म्हणजे आईच्या गैरहजेरीमध्ये बहीण राहायच्या नाही का, ज्यांनी लहानच्या संतोषला माया दिली. माया दिली. काय का बहिणी तुमची? मला 3 बहिणी होत्या. बरं.
म्हणजे त्या तिन्ही मोठ्या होत्या. तिन्ही मोठ्या होत्या. थोडा थोडा फरक होता. विद्या, सुरेखा आणि विमल. या तिघीपैकी सगळ्यात जास्त माया कोणी केली तुमची? म्हणजे कोणी मोठ्या बहिणीनं आईची माया दिली पूर्ण. कारण की आम्ही ते थोडं लहान मोठे. अच्छा, म्हणजे बहीण मोठी होती आणि मोठ्या बहिणीने खरंच मोठेपणा दाखवलं नाही का? जास्त माया. जास्त. तशी सगळ्यांनीच केली बरं. सगळ्यांनीच केली माया. सर, जे तुम्ही आता उल्लेख केला की बहिणीने माया केली, आईने पण माया केली, बाबांनी माया केली, म्हणजे हे जे अपंगत्व आहे हे अगदी बाय बर्थ आहे का नंतर झालेलं आहे? हे अपंगत्व मला एक वयाच्या माझ्यामध्ये एक 2 ते 3 वर्षानंतर मला पोलिओ झाला होता. म्हणजे सुरुवात नव्हती. अच्छा. ज्या वेळेला अपंगत्व आलं त्यास म्हणजे ते दूर व्हावं यासाठी काय प्रयत्न केले आई-वडिलांनी? म्हणजे तुम्हाला निश्चितपणे ते आठवत असेल नाही का? मला तेवढं लहानपणी म्हणजे 2 वर्षाचं असेल ते जास्त, पण थोडं थोडं मला आठवतंय. त्यावेळेस माझ्या आईने मला बऱ्याच आई-वडिलांनी बऱ्याच ठिकाणी मला हॉस्पिटलमध्ये नेलं, दवाखाने, म्हणजे कंटिन्यू ते त्यातच राहायचे. श्रद्धा अंधश्रद्धा म्हणा, काही ठिकाणी त्याने देवाला पण मला बऱ्याच ठिकाणी नेलं की कदाचित आता तरी भेट होईल, पण बराच काळ मला चालता येत नव्हतं. कदाचित पुन्हा तुळजापूर वगैरे ठिकाणी नेलं आणि नंतर तिथं ते असं म्हणतात मला की ते तुळजापूरच्या कुंडामध्ये मी पहिल्याच उभा टाकलो तिथं. म्हणजे ह्यांनी प्रयत्न सोडले नाही शेवटपर्यंत की म्हणजे चालता यावं असं. तुळजाभवानी पावली खरं नाही. हा असं म्हणणं. एका आईने एका आईकडे साकडं घातलं होतं आणि निश्चितपणे आईच्या भक्तीमध्ये ताकद असते, शक्ती असते की तुमच्या आईचं गाणं एका आईने ऐकलं आणि न चालणारा पोरगं उभा राहिलं. निश्चितपणे मला असं वाटतं की आई वडिलांनी खूप प्रयत्न केले तुमच्यावर. मग हे असं हे अपंगत्व असताना की तुमच्या मनात जी जिद्द निर्माण झाली की मला शिकायचं, मला पुढं जायचं, यासाठी फक्त आई-वडील होते का आणखी कोणी मदत केली आहे? म्हणजे तुमचे टीचर असते ते सांग. हो नक्कीच. माझ्यासोबत तर आई-वडील होते, परंतु आमचे टीचर पण होते. मी 4थी पर्यंत आम्हाला मोरे सर, देशमुख सर होते. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस पुढं शिकत चाललो तर आम्हाला जास्त चव्हाण सर होते, चव्हाण देशपांडे होते, सोनवणकर मॅडम होत्या, हेबाळकर मॅडम होत्या, पुन्हा आमचे मुख्याध्यापक होते वसंतरावजी देशपांडे सर. त्याने एक मला संतोषी विचारावं वाटतं की जेव्हा तुमच्याकडे काही व्यंग असेल नाही का, तर बऱ्याच वेळेला कळत न कळत आपल्या मित्रांकडनं गुन्हा होत कळत नाही का, तर ते गुन्हा म्हणता येत नाही पण ते कळत न कळत झालेलं असतं. कधी कधी मित्र चिडवायचे का मित्र सांभाळून घ्यायचे? खरं सांगू का, त्या चिडवण्यात ही आपुलकी होती, कधीच राग येत नव्हता आणि मला मित्रांनी खूप सांभाळून घेतलं. अच्छा, म्हणजे ते चिडवायचे पण त्यात सुद्धा एक आपुलकी होती. अच्छा, म्हणजे त्याचं कधी राग आला नाही. बरं, एक विचारावं वाटतं की जेव्हा काहीतरी आपल्याकडे नसतं आणि ते नेहमी असावं वाटतं आपल्याला नाही का, अगदी अपंगत्व आलं मग त्यावेळेला कधी असं मन खचून गेलं का असं की अरे मी अमुक केलं असतं, तमुक केलं असतं, परंतु माझा पाय नीट नसल्यामुळे करू शकत नाही, असं तरी वाढायचं? हो, मला सुरुवातीला त्याची ज्यावेळेस आपले सर्व मित्र NCC ला गेले, मी पण NCC ला जात होतो, मी परेड केले सर, परंतु काय झालं माझं अपंगत्व असल्यामुळे मला NCC मध्ये भाग घेता आला नाही. ते सुरुवातीला मला तिथं जाणीव झाली की आपण अपंग आहेत त्याच्यामुळे. येस, म्हणजे काही गोष्टी होत्या की त्यावेळेस ते वाटलं असेल की अरे मी जर चांगला असतो मी पण गेला असतो, मी पण चांगला खेळला असतो नाही का, पण तरी सुद्धा प्रत्येक खेळामध्ये जी भाग घेण्याची जी जिद्द होती ती खूप कमालीची होती. आणि मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की ज्यांची मुलाखत घेत आहे ते माझे क्लासमेट आहेत, ते वर्गमित्र आहेत आणि सगळं जवळून पाहिले नाही का. मी जे पाहिलं की तुम्हाला खेळाची प्रचंड आवड होती नाही का, तर त्या काळामध्ये जे खेळ तुम्ही एन्जॉय केले ते कुठले कुठले होते? सर, मी कोणताच खेळ सोडला नाही. मी अपघातासून रनिंग मध्ये भाग घेतलेला आहे, कबड्डी, खो खो, आणि विशेषतः तर 7वी, 8वी, 9वी, 10वी मी खो खोच्या टीम मध्ये होतो, कबड्डीच्या टीम मध्ये होतो. ऍक्च्युअली पाहिले मी म्हणजे प्रचंड उत्साह होता नाही. उत्साह होता. याचबरोबर विचार असं वाटतं की अभ्यासाची जी तयारी आहे त्या काळातली, म्हणजे अभ्यासामध्ये कसे होतात नेमक्याने, त्याचा जो काही तुमचा प्रोग्रेस आहे तो सांगा. आमचा अभ्यास
म्हणजे जेमतेमच होता, थोडा व्यवस्थित पण होता. थोडं सुरुवातीच्या काळात 6वी-7वीला कमी झालं, पण 10वीला आम्ही व्यवस्थित अभ्यास चांगला अभ्यास केला. केला. आणि शाळेनं आम्हाला नाईट क्लासेसची सोय करून दिली त्यावेळेस. कोलेश्वर विद्यालयामध्ये त्या काळात जे वातावरण होतं ते अत्यंत, प्रत्येक शिक्षक हे अगदी मेहनत करायचे नाही का, कदाचित आजही असेल ते. आणि आपले विद्यार्थी घडले पाहिजेत ही तळमळ असायची. तुम्ही मगाचे उल्लेख केला पिंपळकर मॅडम, सोनवकर मॅडम, तुम्हाला असं वाटतं की तुमच्याच काय तर सगळ्या विद्यार्थ्यांच्या त्या एक आदर्श मॅडम, आणि त्यांना पाहून लेकर घडायची की नाही मॅडम आपलं चांगलं सांगतायत. मग अगदी ही जी धडपड होती, हा जो प्रवास होता, हा 10वीपर्यंत आम्ही ऐकला आता. याच्या पलीकडचं जे पुढचं होतं कॉलेज लाईफ, म्हणजे महाविद्यालयीन आयुष्य, ते कसं होतं? महाविद्यालयीन आयुष्य मी ऍक्च्युअल योगेश्वरीला सायन्सला ऍडमिशन घेतलं होतं सर. अच्छा. परंतु सर्व मित्र कोलेश्वरला आले आणि भावनिक मी पण इकडेच आलो पूर्ण कोलेश्वरला. म्हणजे सुरुवातीला सायन्स घेतलं, परंतु सगळे मित्र कोलेश्वरला, आणि आम्हाला माहिती की संतोषला मित्राशा करमत नव्हतं नाही का. मग कोलेश्वर महाविद्यालय निवडलं नाही का. तर तिथून पुढे जे काही प्रवास आहे महाविद्यालय तो सांगा मला. त्यावेळेस आलो, पण उशीर झाला ऍडमिशन घेण्यासाठी. आर्टला ऍडमिशन भेटलं नाही. त्यावेळेस आर्टला खूप गर्दी राहायची. सायन्सला कॉमर्सला मुलंच भेटायचे नाही. नाहीला जास्त आम्हाला ऍक्सिडेंटली मी कॉमर्समध्ये आलो सर. म्हणजे वाणिज्य शाखा नव्हती आवडत नाही का? आवडत यायचं पण नव्हतं. परंतु मित्र कोलेश्वरला आहेत म्हणून कोलेश्वर निवडला आणि वाणिज्य शाखा निवडली. मला असं वाटतं की मित्रांनी चांगलं केलं खरं जे होतं ते चांगल्यासाठी म्हणायचं. आणि वाणिज्य शाखेमध्ये आज खूप मोठा फायदा झाला. आम्ही पाहतो करतो. म्हणजे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं. मित्र खरंच या ठिकाणी मदत करतो. मित्रामुळे आयुष्य बदलतं आणि मित्रांमुळे जगावं वाटतं. मला आता विचारायला आवडेल की मित्रातलं जे आयुष्य होतं तुमचं ते खूप सदाबहार राहिलं. आजही तुम्ही मित्र जपलेले आहेत, त्याचा मी एक आहे. तर मित्रातले संतोष कसे होते ते सांगा. म्हणजे विदाउट फ्रेंड्स तर जगणं नव्हतंच करतं. विथ फ्रेंड हे आयुष्य कसं होतं? म्हणजे मित्रांबरोबर केलेल्या अनेक गमती असतील नाही ते सांगा. मित्रांबरोबर काय कंटिन्यू मित्रावर राहायचं. आणि विशेष आम्ही शाळा सुटली किंवा सुट्टीच्या दिवशी आम्ही मुकुंदराला जायचं सर मित्रांबरोबर. ठरलेलं होतं मुकुंदरा जोगा याचं फिरायचं. म्हणजे एकच ठिकाण आहे असं, दरवेळेस कुठं ना कुठं जायचं. तर आम्ही ते इकडून उतरायचं दरीत आणि पलीकडल्या असं पलीकडल्या साईडला वरती चढायचं दरी. हे आमचं एक ठरलेलंच होतं. पुन्हा पोहायला जायचं सतत. आपण असं असताना देखील तुम्ही सगळ्यांबरोबर चालायचं तुम्ही आणि सगळ्यांना अगदी ओव्हरटेक करायचं. बरं, फक्त अभ्यास होता का अगदी मग मस्ती पण चालायची? मस्ती पण चालायची सर, अभ्यासही करायचा, मस्ती चालायची. म्हणजे हे सगळं सुरू होत नाही का. तुम्ही एक उल्लेख केला की आवड खेळ म्हणजे मल्लखांब, आणि तो देखील तुम्हाला अगदी चांगला जमला. काय कारण ठरलं की मल्लखांब आवडला आणि त्याच्यामध्ये तुम्ही अगदी झोकून दिला? कोलेश्वर शाळेत संघाचे संध्याकाळी एक 5 ते 6च्या दरम्यान हे राहिले खेळ वगैरे. आम्ही जायचं त्यावेळेस. पण त्यावेळेस कोथळे सर हे मल्लखांब पूर्वी काही मुलांना शिकवायचे. आम्ही तिथं बसून पाहायचं की मल्लखांब आहे. आणि कोथळे सर म्हणायचे की नाही तू एक खेळ ना. पण ते आपण असल्यामुळे मला बरेच जण नको, तिथं मल्लांचा खेळ आहे ना शेवटी आवड. पण नंतर सर मला त्याच्यात आवड निर्माण झाली होती. आणि त्या अनुषंगाने मी नंतर मल्लखांब खेळत गेलो आणि चांगल्या बऱ्याच ठिकाणी स्पर्धेतही भाग घेतला आणि जिंकलोय. असेल हिंमत लढण्याची आणि स्वरावर चढण्याची. मला असं वाटतं की हिंमत जर असेल तर माणूस कुठेही चढू शकतो नाही का. मग मल्लखांब म्हणजे अगदी कुठली गोष्ट असेल ती अगदी अशक्य नाहीच करत, शक्य आहे. जसं तुम्ही मल्लखांब खेळायच्यात, इतर खेळ खेळायच्यात, नंबरही मिळवायच्यात, तसे उत्तम वक्ते सुद्धा होतात. कारण मी ते पाहिलंय करतं नाही का. तर म्हणजे हे जे आहे स्पीच, भाषण करणे, भाषण कौशल्य. आता हल्ली बघतो की पालक मुलांना क्लास लावतात चांगलं बोलता यावं. तसे तर तुमच्या वेळेला क्लास पण नव्हते, पण तरी चांगलं बोलायचं. तर बोलण्याची कला कुठून आलेली? हे बोलण्याची कला हे मित्रात बसूनच आली म्हणावं लागलं. आणि सरांचे आमच्याकडे शास्त्री सर होते कोलेश्वरला. आणि आमचं थोडंसं भाषणाचं वगैरे त्यांनी पाहून नंतर त्यांनी आम्हाला थोडंसं गायडन्स केलं की नाही अशा पद्धतीने असं बोलावं लागतं. त्यावेळेस मला वाटतं तुम्ही एका स्पर्धेत आपण दोघंही आपण स्पर्धेत होतो. गिरीच्या जवळपास माझ्या
मला काय बोलता आलं नाही, पण तुम्ही मात्र छान बोलले, मी पाहिलं स्वतः. मी उत्तम वक्ते होता तुम्ही. तर चांगले वक्तशीरपणा जो आजही तुमच्यामध्ये आहे, शिस्त, नाही का, अगदी मी तर म्हणेल की एका मुलाला घडण्यासाठी जे लागतं, जे आयुष्य, नाही का, ते तुम्ही जगलात खरं तर. अगदी पुस्तकावर तेवढंच प्रेम होतं, मैदानावर तेवढंच प्रेम होतं, मित्रावर तेवढंच प्रेम आणि घरच्यावर देखील तेवढंच. मला असं वाटतं हा बॅलन्स प्रत्येकाला जमत नाही. तर महाविद्यालयीन जीवनामध्ये वाणिज्य शाळा घेतली तुम्ही आणि सरळ मार्ग लागला अभ्यासाला. तर कसं असतं की जसं वय मोठं होत जाईल तसं तसं जाणीव होते की मला काहीतरी करायचं, मला आधार व्हायचा आहे. ज्यावेळेला हे वाटलं की मला आधार व्हायचा आहे, त्यावेळेला समोर काय काय ऑप्शन्स होते, मी काय करायचं नाही. तर मला खरं तर 12वीच्या नंतर मला पुण्याला जायचं होतं, परंतु आर्थिक परिस्थिती खूप बेताची असल्यामुळं प्रयत्न केले पण ते काही शक्य झालं नाही. त्याच्यामुळं पुन्हा ग्रॅज्युएशन इथंच केलं. पण त्याच वेळेस असं ठरवलं होतं की आपण CA वगैरे व्हावं म्हणून, असं त्यावेळेस वाटायचं, पण ते काही शक्य झालं काही वाटलं होतं की आपण CA व्हावं, नाही का. MBA व्हावं मला संतोषजी विचारावं वाटतं की बऱ्याच वेळा काय असतं की जे धडधाकट आहे मी मुद्दा उल्लेख करतो याचा, की कितीही वय झालं तर ते आईवडिलावर डिपेंड असतात. पण तुमचे आई वडील हे तर चांगले होतेच, तेही कमावत होते, पण तरी देखील तुम्ही अगदी महाविद्यालयीन जीवनापासून स्वतःच्या पायावर उभे राहिलात. तर ही स्वतःच्या पायावर उभारण्याची जी गोष्ट आहे ती सांगा मला. म्हणजे कधीपासून सुरुवात झाली याची? सर, मी 2000 कॉलेज जीवन संपल्यानंतर तात्काळच 2001ला ग्रॅज्युएशन झालं की 2001 मध्येच मी सर नोकरीला लागलो. अंबाजोगाई पीपल्स बँकेत मी क्लार्क म्हणून जॉईन झालो होतो. म्हणजे सुरुवात लवकर झाली. सुरुवात झाली. काय ज्या वेळेला पहिल्यांदा अपॉइंटमेंट भेटली असेल, पहिल्यांदा जॉईन झाला असेल, त्यावेळेला आईवडिलांना काय वाटतं, स्पेशली वडिलांना काय वाटतं तुमच्या? वडिलांना, आईला आणि वडिलांना खूप आनंद झाला सर, मी ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस. 3 बहिणीमध्ये एक लहानसा भाऊ, नाही का, तोही लाडका. आज तुमचं हे वैभव पाहून, तुमचा प्रवास पाहून, तुमची जिद्द पाहून बहिणींना काय वाटतं? कारण त्या दिवाळीला, राखी पौर्णिमेला येत असतील ना, काय काय भावना असते नेमकी? त्यांना खूप चांगलं वाटतं सगळं, कारण काय म्हणजे आज व्यवस्थितपण आलेला आहे. लहानपणी मोठ्या बहीण माया केली नाही का? आता वेळ तुमच्या आहे माया करायची. तो आहे ना, नक्कीच आहे. बरं, मग बँकिंग क्षेत्रामध्ये येणं ही आवड होती का आणखी काय होतं नेमकं? म्हणजे इकडं जे आलात तुम्ही लवकरच? असं आवड म्हणता येत नाही आणि गरज म्हणते, गरज, कारण की त्यावेळेस गरज होती कामाची, काही ना काही परिस्थितीमध्ये पायावर उभा राहायचं होतं, काही ना काही उभं राहायचं होतं, म्हणून सुरुवातीला आम्ही जॉईन झालो. अगदी CA व्हायचं होतं, MBA करायचं होतं, मग हे जॉईन झाल्यानंतर मग शिक्षण सुरू होतं का मग बंद केलं होतं? थोडा काळ शांत राहिलो सर, झालं नाही, पण नंतर मी चालूमध्ये MBA पूर्ण केलं. म्हणजे आता MBA पूर्ण आहे? हो सर. म्हणजे M.Com MBA का B.Com MBA? B.Com MBA. B.Com MBA. बरं, म्हणजे अगदी जे ठरवलं होतं मनामध्ये की आपलं MBA करायचं पण ते तुम्ही पूर्ण केलं होतं, नाही का. तर आज साधारणतः या बँकिंग क्षेत्रामध्ये येऊन 20 वर्ष त्याही जास्त काळ झाला खरं अबाउट 20. तर या 22-23 वर्षाचा नेमका अनुभव काय, नेमका कुठली पदं भूषवली, कसं काम केलं नेमकं, आणि एक अपंग असल्याने की दिव्यांग असल्यामुळे काही अडचणी आल्या का, जर आल्या असतील तर त्याच्यावर कशी मात केली? सर, सुरुवातीला ज्यावेळेस 2001ला लागलो त्यावेळेस कॉम्प्युटरायझेशन कमी होतं. आज जे डिजिटल सर्व आहे ना, त्यावेळेस आम्हाला लेजर होते लिहिण्यासाठी, तर खूप वेळ बसावं लागायचं सुरुवातीच्या काळात. जवळपास रात्री 11च्या अगोदर आम्ही जात नव्हतो घरी, तरी हार नाही. आणि त्या अनुषंगाने पुन्हा मग क्लार्क, जबाबदाऱ्या वाढत गेल्या कामाच्या ह्याच्यावर. आपण काहीतरी करावं, नंतर पासिंग ऑफिसर, आमच्या बँकिंग सेक्टरमध्ये कर्ज अधिकारी, नंतर असं वरचेवर वाढत गेलं, पुन्हा वरिष्ठ अधिकारी म्हणून. आणि अनेक बँकेमध्ये जसं पुढे गेला तसं यशाच्या वाटा सापडल्या, चालत गेला, नाही का. आणि हे सगळं एका जिद्दीपणामुळे घडलं होतं, नाही का. हट्टीपणा वेगळा आणि जिद्दीपणा वेगळा असतो, नाही का. हट्टीपणा म्हणजे ते भेटलंच पाहिजे आणि जिद्दीपणा म्हणजे प्रयत्न करूया, जमेल आपल्याला, नाही का. तर आपण जिद्दी आहात. तर आज इथपर्यंत हा जो प्रवास आहे, आज नेमका कुठं आला नेमकं ते ऐकायचं. म्हणजे 2000 पासून सुरू केलं, नाही का. तर आज 2023 आहे.
आता ते संपत आहे खरं तर, डिसेंबर आहे आता. तर हा आजचा जो प्रवास आहे तो कोणत्या ठिकाणी पोहोचला आहे? सर पूर्णतः मी आत्मनिर्भर झालेलो आहे आजच्या प्रवासात तसं म्हणा. आणि जो आजपर्यंत प्रवास केला आहे, आजपर्यंतचा जो अनुभव भेटला आहे, आजपर्यंत जो लोकांनी विश्वास टाकलेला आहे, त्याच्यातून बरेच आजपर्यंत मोठमोठे कामे केलेले आहेत आणि त्याची शिदोरी मला भेटलेली आहे. त्यामुळे इथून पुढं नक्कीच काहीतरी चांगले आणि मोठे काम माझ्या हातात होते. सर मला विचारायला आवडेल की संतोष कलशेट्टीचा कल कसा असेल नेमका, म्हणजे उद्या काय नेमका? नक्की तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. पण सर मी आता तुम्ही अशा मुलाखतीच्या माध्यमातून मी कल पाहिलाय, आज पाहिलाय, आणखी मला कल पाहायचंय. कल आज कलशेट्टी. नक्कीच सर, मला मी पूर्णतः आज एक कॉर्पोरेटिव्ह बँकेने पण सहकारी बँकेला कॉर्पोरेट लुक देऊन बँकिंग करण्याचा आणि विश्वासार्ह बँकिंग करण्याचा माझा कल राहील. निश्चितपणे या ठिकाणी तुमच्या मनात अनेक स्वप्न आहेत, जिद्दी आहात आणि जिद्दी माणसं कधी थांबत नाही. आज ज्या वेळेला घरी जाता नाही का, घरी गेल्यानंतर निश्चितपणे आई बायको वाट बघायला असतात नाही का, तर आईच्या मनामध्ये भाव वेगळे असतात आणि बायकोच्या मनात भाव वेगळे असतात. तर आजच्या संतोषला पाहिल्यानंतर आईला काय वाटतं आणि बायकोला काय वाटतं ते सांगा. दोघींचे भाव वेगळे करत नाही का ते सांगा. नक्कीच आईला या आपलं लेकरू आलंय हेच असते पत्नीलाही, पण माझ्या पत्नीला तेच भावाचे आईला वाटतं ना, नक्की त्याच भावाला माझी पत्नी शोभा, ते तिची बरीच मला मदत होती ना याची. मला असं वाटतं की मी तुमची भूमिका, तुमचं मत मांडतो खरं तर, तुमच्या मनातले भाव. घरी जेव्हा जाता उशिरा तेव्हा आई वाट बघायला असते की लेकरू कधी येणार नाही का, आणि आणखी एक असेल की बाबा जप जरा नाही का, आणि पत्नी जे असेल त्यांच्या मनामध्ये भाव असेल की आणखी गगन भरायला घ्या, मी आहे नाही का, तुम्ही झेप घ्या, मी आहे. हा हे असतं. एकीकडे प्रचंड प्रेम आहे, दुसरीकडे प्रेम आहे आणि आधार सुद्धा आहे. कारण या दुसऱ्या इनिंगमध्ये जितकी आई आणि वडील महत्वाचे आहे तेवढी पत्नी सुद्धा महत्वाची आहे. आणि मला असं वाटतं की कुटुंबातील सगळे सदस्य तुम्हाला सपोर्ट करतात. तर आता विचार असं वाटतं की तुमची पुढची पिढी काय करते, म्हणजे तुमची मुलं काय करतात? मुलगी 7वीला आहे सर आणि मुलगा आता 11वीला आहे. 11वीला आहे. बरं. मग मुलाने सुद्धा बँकिंग क्षेत्रामध्ये यावं असं वाटतं का त्याने काही वेगळं करावं असं? नाही, त्याने त्याला ज्याची आवड आहे त्याच्यात त्यानं करिअर करावं. निश्चितपणे प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे आणि त्यानं त्याचा जे काही कल असेल नाही का, त्यानुसार त्यानं त्याचा कल शोधावा असतो. आतापर्यंत हा जो प्रवास आहे खरंच वाखाणण्याजोगा आहे, सॅल्यूट करणारा आहे. ते पूर्ण यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो, म्हणजे कोणामुळे हे घडलं का तिथपर्यंत, कारण हे सहज नव्हतं. नाही सहज नव्हतं. यात माझ्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे, त्याचं श्रेय मी आई वडिलांना देतो. असं म्हणतात की कल किसने देखा है, कल आज और कल फरक होता है. कारण काल वेगळाच होता, आज वेगळाच आहे आणि उद्या आणखी वेगळा असेल. म्हणून जे आहे ना तशी माणसं स्वीकारा, कारण कोणाचं नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही. एक काळ असा होता की धड चालता येत नव्हतं, आई वडील रात्रंदिवस झुरायचे की लेकरू उभारलं पाहिजे. माईनं या ठिकाणी तुळजापूरला नेलं, त्या ठिकाणच्या तीर्थक्षेत्रामध्ये उभा केलं आणि तिथून उभा राहण्याची जी काही जिद्द आहे ती आजपर्यंत आहे. मला असं वाटतं दुआ लागते, सपोर्ट लागतो, आशीर्वाद लागतात आणि हे सगळं असलं की आपला यश मिळतं. कारण हे यश सहज नाही, एकाचं नसतं, अनेकांचे हात असतात आणि म्हणून हे आपल्याला यश मिळतं. अगदी सांगावं असं वाटतं की संतोष कलशेट्टी यांचा हा प्रवास इथपर्यंत झाला आहे, परंतु हे होत असताना सदैव या ठिकाणी माणसं जपलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आजही मित्रामध्ये ते तसेच आहेत, जे मी अनुभवतो, पाहुण्यावाड्यामध्ये ते तसेच आहेत आणि आजही त्यांच्या बहिणींसाठी ते लहानच आहेत नाही का, त्यांचा लहान भाऊ आहे. मला असं वाटतं की हे आयुष्य प्रत्येकाने जगलं पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संतोष महालिंगप्पा कलशेट्टी. सर तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या नवीन वर्षामध्ये पूर्ण होत आणि तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी
संतोष महालिंगप्पा कलशेट्टी यांची घेतलेली मुलाखत इंटरव्ह्यू तुम्हाला आवडला असेल, परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल.